बरीच लोक ही साबुदाणा खाणे यासाठी अवॉइड करतात कारण ती खूप अशा प्रमाणात तेल शोषून घेतात। परंतु आज मी जी मेथड दाखवणार आहे ना, त्या पद्धतीने मी साबुदाणा वडा बनवलात अजिबात तेलकट होणार नाही आणि छान असा कुरकुरीत सुद्धा होईल। तर चला मग पटकन बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेला आहे 2 वाटी एवढा साबुदाणा, म्हणजे भिजल्यानंतर साबुदाणा मी इथे मोजून घेतलेला आहे। त्यामध्ये ॲड करायची आहे 3 ते 4 हिरवी मिरची आणि 1 इंच एवढं आलं, तर दोन्ही कुटून यामध्ये ॲड करायचं आहे। 1 वाटी एवढा शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे। शेंगदाणे आधी भाजून घेतले आणि त्यानंतर याला बारीक करून यामध्ये ॲड केलेला आहे। 2 वाटी साबुदाणा आहे, त्यासाठी 1 वाटी एवढा आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आता यामध्ये ॲड करायचं आहे अर्धा चमचा एवढं साधं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा मी इथे काळे मिरेपूड ॲड केलेली आहे आणि 2 बटाटे आहेत बॉईल करून यामध्ये असे कुस्करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला किसून घालू शकता किंवा आधी मॅश करून यामध्ये ॲड करू शकता। तर इथे ना हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हे चांगलं मिक्स झालं की यामध्ये ॲड करायचे आहे काश्मीरी रेड चिली पावडर, याने वड्याला कलर छान येतो। त्याचबरोबर इथे कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घातल्याने वडे अगदी चविष्ट बनतात। तर जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर स्किपसुद्धा करू शकता। तर हे सगळं मिक्सचर व्यवस्थित मिक्स झालं की हातावर थोडंसं तेल घ्यायचं, म्हणजे हाताला साबुदाणा हा चिकटून बसणार नाही। थोडं थोडं असं बॅटर घेऊन याला आपण शेप द्यायचा आहे। आता इथे शेप देत असताना जो आपण आधी एक गोळा बनवतो तो अगदी हलक्या हाताने असा व्यवस्थित बाइंड करायचा, म्हणजे वडा जो आहे ना तो आतून पोकळ राहत नाही आणि पोकळ राहत नाही म्हणजेच तो ऑइल शोषून घेत नाही। तर अशा पद्धतीने हातावर घेतल्यानंतर आधी याला व्यवस्थित प्रेस करायचं आणि त्यानंतर याला असं गोल गोल करून घ्यायचं। वडा बनवण्याआधी याला हातावर व्यवस्थित सेट केलं ना, म्हणजे वडा आतून पोकळ बनत नाही आणि पोकळ बनला नाही म्हणजे अजिबातच तो तेल शोषून घेत नाही। तर अशा पद्धतीने वडा नक्की बनवून बघा। तर हा आपण वडा तयार केलेला आहे। आता याला अगदी गरम गरम तेलामध्ये सोडायचं आहे। वडा टाकत असताना तेलाचं टेम्परेचर अजिबातच मीडियम किंवा लो ठेवायचं नाही, त्याने सुद्धा साबुदाणा वडा तेल पित असतो। त्यामुळे अगदी छान कडक गरम झालं की मगच यामध्ये वडा ॲड करायचा। वड्याला अजिबातच हलवायचं नाही, चांगला सेट होऊ द्यायचा आणि त्यानंतर वडा जो आहे ना तो हलक्या हाताने अशा पद्धतीने हलवत चालायचं, म्हणजे काय होईल तो झाऱ्याला चिकटणार नाही। एखाद्या वेळेस काय होतं आपण वड्याला पलटायला जातो आणि तो चिकटतो, म्हणजे काय होतं की तिथला एक जो साबुदाणा असतो तो निघाला की वड्यामध्ये आतपर्यंत तेल शिरतं आणि मग वडा जो आहे तो तेल पिण्याला सुरुवात करतो। तर अशा पद्धतीने हलका हातानेच याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि असे गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत वडे चांगले फ्राय करून घ्यायचे। वडी छान अशी कुरकुरीत होतात आणि अजिबातच तेल पित नाही। तर मी इथे दुसरी बॅचसुद्धा फ्राय करून घेत आहे। वडे सोडत असताना तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यावं, त्यानंतर थोड्या वेळाने लगेच गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करावी, म्हणजे वडा अगदी कुरकुरीत बनतो। तेल तर अजिबातच शोषून घेत नाही, छान असा रंग येतो आणि हे बघा अशा पद्धतीने वडे जे आहेत ना मस्त असे कुरकुरीत रेडी झालेले आहेत। तर वड्यासोबत आपण बनवणार आहोत हिरवी चटणी, त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये मी इथे घेतलेला आहे फ्रेश मिंट म्हणजेच पुदिना। तर हे सगळं आपण ॲड करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याचबरोबर इथे 7 ते 8 मी इथे हिरवी मिरची ॲड केलेली आहे। त्याचबरोबर 1 इंच एवढं आलं आणि हे यामध्ये ॲड करायचं आहे साधं मीठ, त्याचबरोबर काळं मीठ, थोडंसं दही, थोडीशी जिरेपूड आणि यामध्ये थोडीशी आमचूर पावडर ॲड करायची आहे, म्हणजे चटणी जी आहे ना ती अगदी छान होते चवीला। छान अशी या पद्धतीच्या कन्सिस्टन्सीमध्ये चटणी वाटून घ्यायची आणि ही बघा छान अशी हिरवी अशी चटणी रेडी झालेली आहे। दही टाकल्यामुळे चटणीला छान असा रंग येतो। ही चटणी तुम्ही एकदा बनवलीत ना तर 7 ते 8 दिवसापर्यंत आरामात चालते आणि मग तुम्ही सँडविच किंवा भजी बनवली तर त्यासोबत तुम्ही ही ट्राय करू शकता। खूप छान बनते चवीला आणि वडा तर अप्रतिम असा रेडी झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने साबुदाणा वडा नक्की बनवून बघा, अगदी छान होतो। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। लवकरच भेटूया पुढील रेसिपीजमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।